नमस्कार. माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण बीटाचा पौष्टिक पराठा तयार करूया. यासाठी मी 2 मध्यम आकाराचे बीट स्वच्छ धुवून त्याची साले काढली आहेत आणि यानंतर याप्रमाणे हे बीट चिरून घेतले आहेत. 1 इंच आले बारीक चिरून घेतले आहे. 5 ते 6 लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत. आलं लसणीचे प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 4 मोठे चमचे गोडा मसाला आणि 2 मोठे चमचे धने जिरे बडीशेप पावडर घेतली आहे. आलं लसूण गोडा मसाला आणि धने जिरे बडीशेप पावडर मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगली बारीक करून घेतली आहे. बीटाच्या फोडी मिक्सरमध्ये अगदी थोडेसे पाणी घालून बारीक वाटून घेतले आहेत. आता आपण पराठे तयार करायला सुरुवात करूया. या परातीमध्ये साधारण अर्धा किलो पीठ घातले आहे. पिठाचे प्रमाण सुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता. आता या पिठामध्ये आपण वाटलेले बीट घालूया. आता आपण हे कांदा लसणीचे वाटण सुद्धा घालूया. आज यामध्ये मी गोडा मसाला घातला आहे. याऐवजी तुम्ही तुमच्या घरी जो मसाला असेल तो घालू शकता. यामध्ये 2 ते 3 चमचे ओंड पावडर घालते. तुम्ही यामध्ये आमचूर पावडर सुद्धा घालू शकता किंवा 2-3 चमचे दही सुद्धा घालू शकता. 3 ते 4 चमचे तिखट घालते. तिखटाचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करा. चवीप्रमाणे थोडेसे मीठ घालते. पुन्हा मी हे थोडेसे बीटाचे वाटण घातले आहे. आता आवश्यकतेप्रमाणे बीटाचे वाटण घालून हे पीठ चांगले मळूया. आपण चपाती तयार करण्यासाठी जसे कणिक मळतो त्याप्रमाणेच आज आपण हे पराठ्यांसाठी कणिक मळायचे आहे. आवश्यकता असेल तर थोडेसे पाणी घालू शकता. हे पीठ मळताना आवश्यकतेप्रमाणे बीटाचे वाटण घालणार आहे. हे पराठ्यांचे कणिक आता तयार आहे. यामध्ये मी थोडेसे पांढरे तीळ घातले आहेत. पुन्हा एकदा चांगले मळून घेते. यामध्ये 1 चमचाभर तेल घालते. यामुळे हे कणिक हाताला चिकटणार नाही. हे कणिक 10 मिनिटे झाकून ठेवा. आता 10 मिनिटे झाली आहेत. आता आपण पराठे तयार करूया. मी थोडेसे तांदळाचे पीठ घेतले आहे. याऐवजी तुम्ही गव्हाचे पीठ सुद्धा वापरू शकता. हे पराठे आता मी छानसे लाटून घेतले आहेत. आता थोडेसे तेल घालते. याप्रमाणे आपण हे पराठे चांगले भाजूया. याप्रमाणे सगळे पराठे आपण तयार करायचे आहे.
या पद्धतीप्रमाणे मी सगळे पराठे तयार केले. आज हे पराठे मी शेंगदाणा लसूण चटणीसोबत सर्व केले आहेत. तुम्ही हे पराठे दही चटणीसोबत सुद्धा सर्व करू शकता. या पराठ्यांवर तेल किंवा तूप घातले तर हे पराठे आणखी चविष्ट लागतात. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. अशा सहज सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.